गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? छान अशी दिवसाला सुरुवात झाली आहे. सकाळ सकाळ आपण जर लवकर उठलं, छान असा चिमण्यांचा चिवचिवाट, प्रसन्न असं वातावरण व छान छान असे घरासमोर उमललेले फुलं व झाडे पाहून मन मात्र एकदम असं प्रसन्न होतं. सकाळी सकाळी उठलेच होते तर समोर दादा ते किल्ल्याला पाणी मारत होते. त्यानंतर अंघोळ वगैरे झाली, पीठ वगैरे मळलं. छोले मी रात्रीच भिजत घातले होते. आज छोल्याची भाजी बनवायची होती. दूध गरम करायला ठेवलं. गोलू आणि पिऊ झोपलेलेच होते. त्यानंतर गोलू आणि पिऊ उठल्याच्या नंतर आज पिऊ पप्पाच्या चॉईसनी पॅन्ट आणि शर्ट घालणार होती. तर ती पप्पाला शर्ट आणि पॅन्ट चॉईस करू लागत होती. पप्पा बोलले आज पिऊच्या आवडीचं मी घालतो. तर पिऊनी पप्पाला शर्ट आणि पॅन्ट चॉईस करून दिला. पप्पानी इस्त्री वगैरे केली व तो शर्ट आणि तिन्ही चॉईस केलेली पॅन्ट आज त्यांनी घातली. हे आहे आपलं गणपतीचं मंदिर. अगदी आपल्या घरापासून वॉकिंग डिस्टन्सवर गणपतीचं मंदिर आहे. नंतर गेलो आम्ही आमच्या जाऊबाईंच्या घरी. तिथे गोलूचा ओजस दादा त्यांना छान असं फ्रुटी पाजत होता. तर ओजसचा लहान भाऊ आहे विरांश. तर विरांशला गणपतीचा ड्रेस आमच्या ताईंच्या मैत्रिणींनी पेंटिंग करून दिला होता. त्यानंतर बाहेर JCB आलेला आवाज आला. तर आमच्या घरी JCB वगैरे आहेत. तर गोलू ड्रायव्हरला आवाज देत होता. ड्रायव्हरचं नाव सुरेश आहे. गोलू त्यांना नावानेच आवाज देतो. मग JCB गेल्याच्यानंतर गोलूला मी घरात आणलं. हा आहे ओजसचा भाऊ विरांश गोलूकडे खूप छान पाहत होता. गोलू पण त्याच्याकडे पाहून खूप छान असा हसत होता. गोलूचं आणि विरांशचं बॉन्डिंग खूप छान आहे. गोलूला विरांश खूप आवडतो. त्यानंतर ते खेळून आम्ही निघालो घरी जाता जाता गोलू आणि पिऊ नको बोलत होते. म्हणत होते बाळासोबत खेळायचं, पण म्हटलं नको, चला घरी. हे आपलं घर. मला पण घरी जाऊन स्वयंपाक वगैरे आवरायचा होता. तर घरी गेले तर पाहिलं शेठ घरी आलेलेच होते. शेठ बोलले तू कामावर, मी त्यांना थोडा वेळ बाहेर खेळवतो. तर खेळायला चाललेच होते तर गोलूचं लक्ष बाबांच्या रूमकडे गेलं आणि बाबांची गाडी बाहेर पाहिली व ते खूप पळत सुटले. बाबा असले की गोलू आणि पिऊला बाकीचे दुसरं कोणीच लागत नाही. स्वयंपाक वगैरे झाला. नंतर आठवलं किल्ल्यावर धान्य टाकायचं राहिलं. किल्ल्यावर धान्य टाकून घेतलं. जेवण वगैरे झालं. सिम्बाला थोडीशी भाकर घेऊन आले होते खायला टाकायला. सिम्बा सकाळ संध्याकाळ 2 टाईम चपाती किंवा भाकर खातो. मग त्याच्यासोबत थोडं खेळलं ना, मस्ती केली, त्याचे थोडे लाड केले ना, त्यालाही खूप छान वाटतं. असा आजचा काहीसा आपला दिवस होता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके.